महिलेसमक्ष आम्ही त्या केस उघडली असता तिथे त्यामध्ये तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. चाकण औद्योगिक परिसरातील खालुमरे तालुका खेड येथे एका 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी 2 मे 2026 रोजी उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका अल्पवयीन आरोपीला दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावरून शिताफीने ताब्यात घेतले. मृत मुलाची आई खालुमरे परिसरात मजुरीचे काम करत असते. शुक्रवारी दुपारी तिचा 3 वर्षाचा मुलगा घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. दक्षिण म्हाळुंगे पोलिसात पॉस्को व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा अत्यंत संवेदनशील असल्याने यातील आरोपीचा तात्काळ शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरातील खोल्यांची झडती घेतली असता एका बंद खोलीत संशय आला. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता एका सुटकेसमध्ये त्या चिमुरड्याच्या रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले असून गुन्हा केल्यानंतर आरोपी खोलीला कुलूप लावून पसार झाला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानकावर गाठले, जिथे तो बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होता. काल दिनांक 1 मे 2026 रोजी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाणे येथे सायंकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान एक महिला नामे सीमा कमलेश रावत यांनी येऊन माहिती दिली की त्या भाड्याने राहत असलेल्या त्यांच्या खालुमरे गावातील त्यांच्या घरापासून त्यांचा मुलगा रियांशू रावत वय वर्ष 3 हा दुपारपासून त्यांना मिळून येत नाही आहे. सदर मुलगा त्यांच्या संपर्कात नाही आहे. त्यावर सदर माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या पोलीस पथकासह त्यांच्या राहते घरी जाऊन त्या मुलाचा शोध घेतला. सदरचा मुलगा त्या परिसरात आम्हाला मिळून आला नाही. त्यावर आम्ही त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये राहत असलेल्या रूमची तपासणी केली असता तिथे आम्हाला एक संशयास्पद एक रूम बंद स्थितीत आढळून आली. त्या रूमच्या बाबत माहिती घेतली असता तिथे राहणाऱ्या इसमाबाबत कोणाला माहीत नव्हती, परंतु सदर तिथे राहणारा इसम हा दुपारपासून दिसून येत असल्याची माहिती मिळाली. संशयास्पद बाब असल्याने आम्ही तात्काळ सदर रूमचा टाळा ब्रेक करून त्या रूमची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला काही ब्लड स्टेन दिसून आले आणि एक ब्रीफकेस संशयास्पद बंद स्थितीत आढळले. त्या महिलेसमक्ष आम्ही त्या ब्रीफकेस उघडली असता तिथे त्यामध्ये तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यावर वार असल्याचे व त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे दिसून आले. यावर आम्ही तात्काळ ती महिला नामे सीमा रावत हिची फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 BNS कलम 103 व पोस्को कलम 406 प्रमाणे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा हा गंभीर, निर्गुण व संवेदनशील असल्याने सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आमचे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड चौबे सर व आमचे सर्व वरिष्ठ म्हणजे आमचे पोलीस उपायुक्त खेडकर मॅडम ACP कदम सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. त्या अनुषंगाने आमच्या तपास पथकाचे पोलीस निरीक्षक देवडे, API पुल्ली व आमचे तपास पथक यांनी ज्या इसमाच्या रूममध्ये तो मुलगा आढळून आला होता त्या इसमाबाबत तिथे कोणतीही माहिती मिळून येत नव्हती. तो इसम हा 15 दिवसापूर्वी झाल्याचे माहिती मिळाली. त्यावर त्यांनी सखोल चौकशी करता त्याचे नाव सत्यम कुमार व तो बिहार राज्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यावर अथक परिश्रम करून आमच्या पथकाने तेथील CCTV तपासून तांत्रिक विश्लेषण करून सदरचा इसम हा आज रोजी बिहार राज्यात पळून जात असल्याची व तो पुणे स्टेशनात इथे असल्याची माहिती मिळवली. तर तात्काळ आमच्या तपास पथकाने जाऊन त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला असा आज दुपारी तो इसम आम्हाला मिळून आलेला आहे. त्याच्याकडे आम्ही अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्यावर तसेच तपासानंतर असे निष्पन्न झाले की सदर इसम हा अल्पवयीन असून त्याचे वय वर्ष 16 आहे. त्यावर आम्ही सदर गुन्ह्या तपासात पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत.